स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. अमोलदादांच्या भाषणावर महिलांच्या जोरदार टाळ्या. शीतल वहिनीही काय म्हणाल्या. विट्यात समर्पण महिला फाउंडेशनचा रंगला कार्यक्रम. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था. प्रतितोळा 55,000 रुपये त्वरित कर्ज. आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही. अनफिक्स्ड डिपॉझिटसाठी 9.5% व्याजदर. तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना. आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये 1,00,000 रुपयांचा विमा अगदी मोफत. मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर, सराफकट्टा, विटा. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र अमोलदादा बाबर यांची नुकतीच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संचालकपदी निवड झाली आहे. या निमित्तानं समर्पण महिला फाउंडेशन तर्फे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. समर्पण महिला फाउंडेशन विटा यांच्या वतीनं अमोल बाबर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना पूजा प्रसाद म्हेत्रे यांनी केली. सौ सविता जीजी जाधव यांनी उपस्थितांचं स्वागत करत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विधी सल्लागार ॲडव्होकेट निशा मार्ले यांनी यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व आदरणीय अनिलभाऊंची त्यावर मात करून कामे मार्गी लावण्याची कसब सांगितली. अमोलदादाही स्वर्गीय आमदार अनिलभाऊ प्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी समर्पणच्या अध्यक्षा सौ शीतलताई बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच अमोलदादा बाबर यांच्याही भाषणावर उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बघूयात काय म्हटलंय अमोल बाबर व शीतल बाबर यांनी. भाऊंच्या प्रती असणारा बँकेतील सर्व संचालकांचा विश्वास, भाऊंच्या प्रती असणारा आदर मला बघायला मिळाला. त्यामुळं माझी आणखी दडपण आली. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की एकीने सांगितलं मगाशी, मी प्रतीक्षेत होतो तर अमोल बाबर कुठल्याही प्रतीक्षेत कधी नसतो. माझा पहिल्यापासून स्वभाव असा आहे की लोकांचं काम करत राहायचं, मिळेल किंवा नाही मिळेल याचा मी कधी विचार केला. भाऊ काय दिवसामध्ये शिवांचं एक वाक्य आहे, मी फक्त डोक्यात ठेवलेला. त्यामुळे हे काहीतरी मिळेल त्या आशेमध्ये काम करत नाही. परंतु मी करायचा प्रयत्न करत असतो. भाऊ असताना त्यातल्या आता जे आपण तुम्ही हे जे अवस्था तुम्ही गेले वर्षभर बघताय की किती येतंय, कसं सुटतंय. 100 कोटीची पाणी योजना जी रोज तुम्हाला पाणी मिळेल, वेळेत पाणी मिळेल अशी योजना मंजूर करून तुम्हाला मुख्यमंत्री मुक्त केली. त्रास होतो तो पाण्याचा, तो मला माझी तर वैयक्तिक इच्छा होती. मला ते काम करणं की तो प्रश्न मला कधी फोन आला नाही पाहिजे. शहरातले रस्ते मी बऱ्यापैकी करायला लागलोय. अजून मुख्यमंत्र्यांच्याकडून निधी आणून मी जवळजवळ आत्तापर्यंत 70 कोटी आपण 1 वर्षात निधी आणून रस्ते केले, करायला लागलोय. आणि येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर जर तुम्ही मला सहकार्य सगळ्यांनी असं पाठबळ दिलं आमच्या भावाभावांना तर मोठ्या प्रमाणात आम्ही विकास करू आणि कुठल्याही सर्वसामान्य लोकांना त्रास नाही. सुखाची पण गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट पण आहे. पण फार आनंद घ्यावासा असं पण काही नाही आहे. कारण म्हणतो ना आपण, एक मातृछाया आणि पितृछाया असेल तर आयुष्यात सुख आहे. दुर्दैवाने छत्रछायाच नाही अशी ही 2 मुलं. पण तुम्ही सगळे आहात याची मला खात्री आहे. दादासाहेबांच्या पाठीशी, भैयासाहेबांच्या पाठीशी. आदरणीय भाऊंची जागा आणि आदरणीय काकींची जागा कुणी घेऊ शकत नाही. पण आज माझ्या सगळ्या काक्या मी मुद्दाम पुढे बसवल्या की दादासाहेबांना आईची ओळीव असू नये. तुम्हा सगळ्यांनाच आम्ही भाऊ आणि काकी बघतोय. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला त्याच दृष्टिकोनातून आम्ही तुमच्या आई ती आई असते ना आणि वडील ते वडील असतात, ते हवेचेच असतात. घरात बसून असावं, झोपून असावं, पण आई वडिलांनी असावं. पण चला, जीवनाचं हेच रूप आहे आणि जे आहे ते आपण तेच सत्य म्हणून पुढे चालत राहायचं आहे. पण भाऊंनी जी काय त्यांच्या कार्याची ज्योत पेटवलेली आहे ती इतकी प्रचंड आहे की मला वाटतं पुढच्या 7 पिढ्या ती ज्योत विझू शकत नाही. हीच ज्योत
तुम्हा आमच्या सगळ्यांवर भाऊ आणि काकी जबाबदारी टाकून गेल्यात की ही ज्योत अशीच तेवत राहावी आपल्या घरी, आपल्या सगळ्यांच्याच घरी. म्हणजे काकी गेलं तरी मला जेवढं दुःख झालं तेवढंच तुम्हा सगळ्यांनाच झालं. भाऊ गेले तर मला वाटतं सगळ्या तालुक्यावर काय, जिल्ह्यावर काय, अख्ख्या राज्यावरती दुःखाची सावट बसलेली आपण बघितली. पण चला, काही निमित्ताने आपण एकत्र येण्याचा योग तरी आला नाही तर श्राद्ध, मासिक श्राद्ध आणि यातच गेली 2 वर्ष गेली. प्रामुख्याने मला आज तुम्हाला जे मी म्हणते की भाऊनी जी स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.